श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जयाजी. पंढरीशा रुक्मिणीवर आदिपुरुषा पुंडलिक वरदा पुंडरीकाक्षा सर्वसाक्षी जाणता तू हे जगतपालका जगन्नायका ब्रह्मांडावरी यादव कुळ टिळका. आता भक्ती सारी दीपिका ग्रंथार्थ दृष्टी मिरवावी मागिले अध्यायी सिंहसाधन मच्छिंद्रा आले घडोन उपरांतिक भस्मदान सरस्वती ते तेने केले परिदैव हत तिने गोमहित फार टाकली अदैतवंत अतिहीन प्रारब्धी घर पुसत लाभ झाला तो निर्दैवपणे पदी लोटला. पुढे मांदूस येता वहिला अंध होय आवडीने की अवचट लादला चिंतामणी तो आवडी गोवी गोफनी की खडा म्हणोनी दे तो झाकोणी कृषी शेती टाकी तसे अवचट लादता पियुष गट विष म्हणोनी करी विटत तेवी विप्र जाया अदैवे पाठ नाडलिसे सर्वस्वी सहज काननी फिरता फिरता जाऊनी बैसे कल्पतरू खालता परिदैव इच्छे भूत खाईला आता तन्याये नाडली की कामधेनु गृही आली ती बाहेर बळेची दवडिली तन्याये परी झाली नाडलीसे सर्वस्वे किंवा बाण ढाळीता खेळीमेळी निधान लादला हस्तकमळी तो गार म्हणून सांडीला जळी महाडोही निर्दैव की सहज आतुडे हाती परिस खापर म्हणून टाकून देत घरा आला राजहंस वायस म्हणून दवडीला की हार देऊ देव उदित परी त्यासी भासले परमभूत तन्याये विप्रकांतेस घडवणे आले महाराजा एरीकडे मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्री जगन्नाथ करुणी सेतू बंदा रामेश्वर दर्शनी तो श्वेती येऊनी करी स्नान अवचट देखिला वायुनंदन क्लेश शरीरा जरा व्यापून सान शरीरी बैसलात तया सन्नित मेघवर्षाव करिता झाला सहज स्वभाव दरडी उकरोनी गुहा यास्तव करिता झाला मारुती वरुणी वर्षाव पर्जन्य करीत एरू इकडे दरडी उकरीत ते पाहोनी मच्छिंद्रनाथ विस्मयाते पावला परी हटकोनी बोलत म्हणे मर्कटा तू मूर्ख बहुत आता करिसी सदन निश्चित स्वशरीर रक्षावया पर्जन्य वर्षे विशाळ धारा यांत कधी करसील घर जैसे तस्करी लुटल्यावरी दीप तेला भरीत की बाईल गेलिया झोपा केला तैसा न्याय घडवणी आला की स्वसदनाते पावक लागला कुफकनी विजवावया की ग्रीवे पडता काळफास मग वाचता होय अमरस्तोत्रास की परम पीडिता तृषातास कूपखनू म्हणत असे की हृदयी पेटला जठरानळ कामधेनुने इच्छिती फळ किंवा मेघ ओसरल्या बिजे रसाळ मही लागी प्रेरित असे तन्याये पर्जन्य काळ सदन करीती उतावीळ तस्मात मूर्ख मर्कट वाचाळ मिरवू आलासी पुढारा ऐशे ऐकून वायुनंदन म्हणे चतुर आहेस कोण एरू म्हणे जती पूर्ण मच्छिंद्र ऐशे मज म्हणती कोणे अर्थे लोक म्हणती नाथ म्हणे प्रतापशक्ती आहे म्हणून वत्तात यावरी बोले वायुसुत आम्ही ऐकला एकजती हनुमंत तुम्ही नूतन जती महित एकाएकी उदेला तरी आता असो कैसे मी मारुतीच्या शेजारास भावे राहून एक वेळास वरिले आहे महाराजा तेही कला सहस्रांशी माते लादली महापरेशी ते तुझ दावितो या समयासी तया पासाव जे प्राप्त झाली तरी त्या कळेचे निवारण करुणी दावे मज कारण नातरी जती ऐसे नाम सोडोनी द्याई या क्षणी यावरी बोले नाथ मच्छिंद्र कोणती कळती दावी मज तिचे निवारण श्री गुरुनाथ निश्चय करतील जैसा रामिक असताशयनी पाहे मारुती वृक्षावरुणी नाना पर्वत टाकी उचलोन राम शरीरा योजोनिया परी रामेन सोडिता शयन सज्ज करुणी 5 बाण सकळ पर्वताकारण निवारण करी त्या क्षणी तन्याये श्री गुरुराज सकळ अर्थी पुरविल चोज सकळ ब्रह्मांडाचे ओझे नखाग्री धरील तो तेथे तुझी मर्कटा कथा किती म्हणून दावी आता फार करशील पाषाणता झोकशील कवळीने तरी आता का करिसी उशीर मर्कटा दावी मज चमत्कार ऐशे एकदा वायुकुमार चित्ती
अत्यंत क्षोभला. उड्डाण करोणी एकांता, तेथे भीमरूप झाला धरिता. सप्तपर्वत उचलोन फेकिता नभमंडळी ढगा समान. पर्वत येतसे पंथी गगन, तो मच्छिंद्रे दृष्टी देखोन स्थिर स्थिर म्हणत असे. वात प्रेरक शक्ती वाटीत कोंदिली पर्वती, तो एरीकडे आनिक मारुती दुसरा पर्वत फेकीत असे. ऐसे शतानुशत पेकिता झाला तत्क्षण, जैसे कंदुक बाळ खेळती मध्ये अटकता परते पंथी. तन्याय झाला पर्वती ठाईंच्या ठाई जाती ते. एरीकडे वायुनंदन पर्वत परतता दृष्टी पाहून पूर्ण क्षोभला जेवी कृशाण. महाप्रळय काळीचा मग महापर्वत एक विस्तीर्ण उचलून बाहुमस्तकी अर्पून फेकावा तो मच्छिंद्रनाथाने निज दृष्टीने देखिला. मग अब्धी उदक घेऊन आकर्षण वायू विद्येचे मंत्र म्हणून सबळ झुगारोणी पाणी वायुनंदन सिंचिला. तेने शरीरी वात चलन वलन सर्व राहिले. मौळीचा पर्वत राहिला तैसाच. मग ते जैशी स्तब्धावरी रचिली म्हणती द्वारकापुरी. तेवी मारुती शिरावरी पर्वता ते मिरविला. खाली टाकावया बल न चाले चलन वलन सर्व राहिले. पाहोनी दीन बाळ हृदयी कवळली तात अनिळ. मग प्रत्यक्ष होऊनी वदेर साळ सोडी सोडी बाळा ते. तो अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ पुन्हा प्रेरिला मंत्रवात. मग मौळींचा उतरून पर्वत ठाईचे ठाई ठेवीत असे. मग चलन वलन वात शक्ती संगीत झाली देहस्थिती. मग समीप येऊन नाथाप्रती धन्यता गाऊ लागले. यावरी बोलता झाला अनिळ. बा मारुती तुझे न चाले बळ, तुझे आहे अतिमन निर्मळ. बांधून केले सिद्धाने, जेने तुझ्या बापा बांधिले. त्यासी तुझे भय काय आले, त्याचे आचरण तैसे झाले. भक्ती शक्ती अघटित मनसी सिद्धांची मंत्रस्थिती अघटित असे वदता उक्ती. तरी माझी भक्ती गुरुची शक्ती ईश्वरी वाचा म्हणतात. इतक्या पाच शक्ती क्रियावंतासी सकळ देवता होती त्याच्या दासी. ऐसे एकूण अंजनी सुतासी परम आनंद त्याच्या मणी उपजला. मच्छिंद्रनाथ यांच्या चरणी लागत म्हणे, येथोनी तुमचे सख्य आहे मजवरी उचित. जैसे दानवांच्या काजा कवी महाराज उशना वर्ते ओजा. तेवी त्वकार्यार्थ भोजा शक्ती आपुली वेचू आम्ही. की सागरी टिटवी अंड्याकरिता गरुड शक्ती झाला वेचिता. तेवी महाराजा आपली शक्ती वेचू तुमची या कार्या. विष्णू मत्स्यावतार घेत तन्याये त्वकार्यार्थ शक्ती आपुली वेचू की. स्वये विष्णू झाला कष्टी तन्याये तुझसाठी ऋषी कार्यासी तव शक्ती आपली वेचू. की रामाच्या उपयोगासी कपी गेले सीता शुद्धीसी. तन्याये तुमच्या कार्यासी ऐसे वरद वचन ओपोनी प्रीती वायुनंदन. म्हणती बात तीर्थागमन जती नाम मिरविका. यावरी बोले नाथ मच्छिंद्र, जती नामे होईल विख्यात. परी एक कल्पना उदेली चित्तात, त्या भ्रांती ते तुम्ही करावे निवारण. नाथ म्हणे तू सर्वज्ञ मूर्ती, सर्व जानसी भविष्य कीर्ती. मग विवाद का मजसी केला असे नाग अश्वती. सकल विद्या अस्ति प्राप्त शाबरी विद्येचे कवित्र. करोणी वर दिधला तुची. ऐसे त्याचे ऐकून वायुनंदन, तू कवी नारायणाचा आहेस अवतार. जननी भेदिले मच्छोदर. हे माहित परी कल्पनेवर चित्त काही उदेले. की नागपत्री अश्वत्थासी वर ओपिले देवे तुझसी. परी त्या सद्विद्येचे सामर्थ्यासी मज होते पाहावयाचे. यावरी बोले पुढे कार्य आनिक. पडले तू ते अलौकिक. तेथे तुझा टिकावाचे कौतुक. मज आहे लागले त्याचा शोध शोधावा. म्हणून केले विनोद परी. बारे झाले तुझे दर्शन. तुझसी आहे माझे कारण. मज मस्तकीचे ओझे तूच आता उतरावे. यावरी बोलती नाथ मच्छिंद्र. कैसा झालासी ऋणी व्यक्त. सर्व कामाते वायुसुत. येरू म्हणी योगद्रुमा. रामाचे घडले दास्य आमा. सीता शुद्धी पाहोनी उगमा. लंकापती मारविला.
तै सीता घेऊन अयोध्ये जाता मातेच्या मनी आली कामना. मज बोलावून सन्निध कांता धन सुत तुझे पाहावया तुझ असावे एक सदन. ऐशी आहे माझी कामना तरी या मारुतीसी कांता करुण भोगवू सर्व सुख संपदा. परिब्रह्मचारी मम भाषण मान्य करील की नाही तरी या ते वचनी गोवून गृहस्थाश्रम करावा. ऐशी कल्पोन कल्पना मज दिली आज्ञा. यावरी तू मज नकार देणार नाही सहसाही. उदार वेचिता आपुला प्राण परी नकार न देसी वाचे करुण. शिबिरायाने कपोता कारणे मांस दिदले रती रती. पाहे स्त्रियाळ उदर कीर्ती बाळ दिदले याचक हाती. ऐशे मज नाना परी वचनी तूही तैसे करशी कपिंद्रा. ऐशे मातेचे आज्ञापन ऐकोन परम माझे तोषले मन. म्हणे मायो कामना कोण उदित करी देईल मी. परी करतल भाष्य देसी आपुल्या सद्भावासी तरी मम कामनेचे हौस दृश्य करी. एरी म्हणे मम कामना तू आचरावे गृहस्थाश्रमा. माझे मन झाले उदित मग धरिले श्री रघुत्तम चरण. जवळी पाचारून हृदयी धरीत आली दयाळ आई. म्हणे बारे तू व्यर्थ करीसी चंद्रा मुख चंद्र का वाळविला. मग प्रांजळी सर्व कथन रामा ते केले वदन. नेत्री अश्रू आले वाहून परी अंत साक्ष रघुकुल टिळक. म्हणे वायान मानी दुःख श्रीराज्याच्या श्रेयस कळिका कांता असती तुझ्याची. तरी बा याचे एक कथन कृततेत द्वापार कलिपूर्ण. या चोहो युगांते म्हणती निपुण चौकडी एक. ही असे तरी बा ऐशा चौकड्या किती 396 बोलती मिती. तू ते माते चोहो चौकड्या प्रती जन्मा येणे आहेची. मी 99 असे रामक्षिती तूही 99 मारुती. यापरी 14 चौकड्यांचे राज्य रावण करील ऐशे बोलती वचन. ती तुक्या चौकड्या राज्य करीत परी सांगावयाचे कारण हेची. आपण मारुणी येत असे मग आल्यावरी श्रीराज्यात जाणे लागे मारुती तू ते. परिबा पाळी तुझे निश्चिती आली आहे ती भोगिका. ऐशे म्हणता राम वहिले मग म्या त्या ते प्रश्न केला. दृढ ग्रसोटी आहे मजला भेटी केवी कामरती. मग राम म्हणे तू ऊर्ध्व रेती आजपासून असे मारुती. तुझ्या भुभुंकारे श्वाससंगती गरोदर होती त्या स्त्रिया. तरी तू सकळ संशय सोडून शैल्य देशी करावे गमन. तुझे ब्रह्मचारीपण ढळणार नाही वचन ऐसे. देवोनी मेनका नामे विराजली तेथे राणी. तिथे पृथ्वीची देशवार्ता ऐकीव झाली की पुरुष कांता देशोदेशी उभयता रमत आले स्वइच्छे. देवदानव मानवासहित पशुपक्षी सकळ इंद्रिय सुख भोगती. परमती चित्ती क्षोभली मग तिने मांडून अनुष्ठान प्रसन्न केले वायुकुमार. आणि मागिले प्रत्यक्ष रतिरत्न. ऐसा काम धरोनिया बैसली यज्ञ कुंडी. मांस तोडोनी स्वशरीरासे 12 वर्षे तप करोनी प्रसन्न केले वायुकुमारासी. ऐसे एकता वचन तिचे वायुकुमार म्हणे तुझे निस्त्रिया गर्भिणी समग्र होऊनी मिरविती महाराजा. तरी तू सकळांचा प्राणेश्वर स्मरा ओपी भुभुंकार. तरी ते नादे रतिनार सुख पावे सकळांसी. तरी नाद बुंदा सुखासना मैथुन रती धरी कामना. हे मार्ग सकळ देश कारणा स्वर्ग मृत्यू पाताळ सकळ लोका. तरी का कर्म आमुचेच ओखट स्वप्नी दिसेना ऐ पुरुष. ऐसे वदता स्त्रिया भूषणी मग मी बोलिलो तिये लागोनी. ऊर्ध्वरेता जन्मापासूनी जेथे उदय झालो जठरी अंजनी. ते उदरा दृढ कौपिनी माते प्राप्त शुभाननी. कनक कासुटी ती असे तस्मात दृढ इंद्रिय संपत्ती. ढाळे लागले भांडार ग्रंथी तेने इंद्रिय व्यवहार शक्ती. जगा माझी मिरवेना म्हणून कामा ऊर्ध्वगमन. श्वासोक्त रती कामद्रुम. तुम्हा स्त्रियांचा रती आश्रम शांततेने पावत असे. तरी श्रमध्वजा मच्छिंद्र नगरी
विराजव ओजा, तुझ कामना करील तो पूर्ण. मग पुसे मच्छिंद्र आहे कोण, तरी सांगावे हे सकल निरूपण. जगद्विख्याती नाथपंत जगा माझी मिरवेलो, तरी ऐशी कुकर्म रहाटी माते घडोने येता जेथी. मग वाग्देवता निंदा दिवटी येऊन जगी मिरवेल. नाथ मच्छिंद्र हे कथन ऐकून ऐशे बोलती तत्क्षण. नाथपंथी आहेत जोगी तेही योगपंथे, ते प्रसंगी विटाळ माझा करतील. एवं श्रीसंग अश्लाघ्य फार अपकीर्तीचे होईल भांडार. सर्वनाश मोहनास्त्र स्वीकारावे हे मज वाटेना. स्त्रियांसंगे बहु नाडले अपकीर्ती जगी मिरवेल. आणि सर्व सुकृत माझे जाईल आटोन. पाहे अमरेंद्र झाला भग्न, चंद्र मिरविला कलंका कारून. समूळ राज्य विनाश रावण स्त्री लोभानेच जाहला. विधिसुताची ब्रह्मकासोटी ती क्षण मात्रे झाली सुटी. 60 पोरे निर्गुण पोटी दैन्य भाजा विराजला. याची नीती तदातात अकर्म प्रवाही कन्निरत. विधी ऐसे नाम उचित अविधपणे बुडविले. पहा तपी तो त्र्यंबक, तपिया माझी असे अर्क. परिकामदरी असतोदक भिल्लिनी उदकी लुब्धका. तन्याय तपोजेटी कामरंभेच्या करुणपोटी. आचवनी तपघे नरोटी तन्यायच मिरविले. ऐसा विश्वामित्र तो अमित्र झाला. याची नीती वदता तरी वन्ही कामदरीला. व्याघ्रभया नांदविसी ऐसे मच्छिंद्र ऐकोन वचन. भोग भोगिता निर्दोष जैसे रामे मज कथिले असे. तू 99 असे मारुती तैसा तुची असशी. तरी अनादि राहटी भोगता झाला का भामिनी. 20 कोटी मौनीनाथ येऊन पोटी. कीर्ती अर्ख मिरवेल तरी तात तो उपरिचर वसू. तो तव उदरी येईल कीर्ती ते महिप्रकाशू. महाप्रचंड मिरवेल ऐसे सांगून वायुकुमार प्रसन्न केले चित्त दैवत. मग वर प्रदानावानी रुकारवंत मच्छिंद्रनाथ देतसे. जैसे शुक्र अमित्रसुता प्रसन्न होऊन चित्तसविता देऊन मंत्र संजीवनी अर्था प्रभू लागी मिरविला. तेवी अमित्र कुळजा राज्य स्थापिली भक्ती काळजा. नेनू बिभीषण शत्रू अनुजा केला सरता चिरंजीव. तन्यायी घातक वसू नेनोनी कामशरा पासू रुकारतो समयासू. अंजनी सुता पै केला मग करोनी नमना नमन. अवश्यपणे करिता गमन अदृश्य पाहोन वायुनंदन. मच्छिंद्रनाथ चालिला अर्थी हिंगळा द्यावी भेटी. ऐसे गमोनी तया वाटी येवोनिया पोचला. शक्तिद्वारा अष्टभैरव जिंकू पाहती कृतांत. आणि शतकोटी चामुंडा शंकी डंकिनी प्रचंडा. त्याही तीव्र ब्रह्मांडा ग्रासू पाहती कृतांतपणी. यावरी अर्णव बहुकर्कश नाना पर्वत विशेष. त्यांत व्याघ्रादी सावजे येऊ येऊ म्हणताची. म्हणे ते अर्णव सहज बोली परी नोहे कृतांतासी बैसी पाली. की पूर्वी दानवांनी आनोनी ठेविली भये माया त्या पाठी. अर्णव पाहता सहज दैवतांचे तेज. कंटकवन जाळी या संधी भयानक सावसे अपार मांदी. पाहता क्षणी कामना बुद्धी विराजो जाय तत्काळ. तेथे न पावे वायुनंदन परम भयभीत मन. कृतांत पत्नीचे कानन भक्षिल म्हणून पळत असे. असो ऐशी वात गोष्टी मित्र उदेल परम पाटी. ग्रासील मग काय करू येऊनी ते परी कानन. पाहता रश्मी संचारून देई सविता. असो ऐशी कानन वार्ता संकट भयाचे स्थान चित्ताते. तेथे सिद्ध मुनी राव संचरेल आपुल्या प्रतापे गौरव. ती कथा रसज्ञ ज्ञानदेव श्रीगुरु माझा वदेल. तरी स्मृती ठेवून हेता प्राशन करी कथामृत. भवरोगाचे दुःख क्लेश नांदेना हा ग्रंथ केवळ चिंतामणी. हरेल चित्ताची सकळ काळजी. वृश्चिक दंशा लागोनी विषशोषी महाराजा. तरी होओनी सद्विवेक सांडा कुटीलपण तर्क. निंदा दोष विघ्न भातुक सेवू नका सहजाची. निंदाशक्ती परम पापीन अतिरंजक नीच वदनी. परी आमुची माय बहिणी पवित्र करील आमुते. जो या निंदेसी प्रतिपाळील तो सखा अद्भुत आमुचा स्नेही.
विपुळ पाताळ कमळाचे क्षालन करील वारंवार इच्छित असे धुंडी सुत नरहरी वंशी मालू स्नेह करी निंदकासी बहुत आयुष्य इच्छित्या मानवासी उपकारी म्हणोनिया तरी असो आदर श्रोती तुम्ही न बैसावे तया पंक्तीसी मालो तुम्हासे करी हीची वारंवार विनंती स्वस्तीसी भक्ती कथा सार गोरक्षाचे हे किमयागार सदा करावे भाविकांनी चतुर श्रवणी. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. शुभं भवतु. ओम शांती शांती शांती.